नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि आज आपण गावातील या सुंदर पायवाटेवरून जात आहोत. नुसती पायवाट नाही आहे तर वाहनं देखील या रस्त्याने येतात. आणि हे वरच्या साईडला जे उजव्या बाजूला दिसतंय हे चवणीची झाडं आहेत. आणि ही पायवाट पावसाने भिजलेली ही वाट, बाजूला हिरव्यागार शेती, झाडं झुडपं आणि डोंगराची पार्श्वभूमी खरंच मनाला आनंद देणारे दृश्य आहेत. अशा पायवाटेवरून चालताना गावाची साधी पण देखणी जीवनशैली आपल्याला अनुभवायला मिळेल. गावाकडे पाहिलं की खऱ्या अर्थाने निसर्गाची जवळीक काय असते हे जाणवतं. चला मग तर या सुंदर प्रवासात माझ्यासोबत निसर्गाचा हा अप्रतिम अनुभव घेण्यासाठी. वाट्यावरून पुढे जात असताना समोर जे दिसतंय ते आहे गावचं बस स्टॉप, टाकीचे वाडीचं. आणि त्याच्या बाजूला जी दिसते ती विहीर. आजही या विहिरीमध्ये पुष्कळ पाणी आहे आणि जिचं पाणी आजही गावकऱ्यांच्या आयुष्याला आधार देत असतं. आणि आजूबाजूला पसरलेलं अप्रतिम निसर्ग सौंदर्य, पावसाने भिजलेली हिरवाई आणि शुद्ध शांतता खरंच मनाला ताजेतवाने करून टाकतात. आणि गावातील पायवाटेने चालणं म्हणजे खरंच एक सुखद अनुभव. हातात काठी घेत ही हिरवीगार वाट कापताना मनाला वेगळाच आनंद मिळतो. आणि ओल्या जमिनीचा सुगंध, बाजूला डोलणारी शेती आणि पक्ष्यांचा मधुर आवाज सगळं काही एकदम मोहन. प्रत्येक पाऊल टाकताना असं वाटतं की आपण निसर्गाच्या कुशीत हरवून जातो. ही साधीशी वाट असली तरी तिच्यातलं सौंदर्य आणि दिलेला आनंद अतुलनीय असतो. गावाकडचा हा अनुभव खऱ्या अर्थाने जीवनाला शांतता देतो. आणि ही डाव्या बाजूला आहे ती आहे भाताची शेती. अजून त्याच्यावरती भात वगैरे आलेलं नाही, कारण हा सप्टेंबर महिना आहे, अजून पावसाचे दिवस आहेत. आणि वरच्या साईडला जे दिसतंय काही गवत हिरवंगार दिसतंय आणि काही वेगळ्या पद्धतीचं दिसतंय. तर तुमच्या मनात विचारायला असं ते हे असं कसं झालं, तर ते मित्रांनो, गवत वाढल्यानंतर गावातील ज्यांची गुरं आहेत ती लोक ते गवत कापून गुरांसाठी घेऊन जातात. आणि त्याच्यामुळे तो पॅच जो असतो तो थोडा वेगळा दिसतो. 2-4 दिवस गेल्यानंतर तो पॅच देखील हिरवागार होऊन जातो आणि परत त्याला छानपैकी पालवी फुटते. आणि रिमझिम पाऊस असल्यामुळे मला छत्रीचाच आधार घ्यावा लागला, कारण जर डोकं भिजलं तर कदाचित थंडी तापचा प्रॉब्लेम असतो. तर शक्यतो विचार करूनच की सिर सलामत तर पगडी पचास. आणि हे आमची गावची गाडी बाहेर खालून जाताना तुम्हाला दिसत आहे. आणि हा रस्ता काढताना फार अवघडपणे, कारण आता शेती असल्यामुळे त्याच्यातून जाणं फार अवघड आहे. पण इच्छा प्रबल असेल तर तुम्ही कुठूनही प्रवास काढू शकता आणि चांगला मार्ग तुमच्यासाठी मोकळा होतो. हे छोटे छोटे झरे आहेत, त्या गवतातून जाताना खरोखर मनाला एवढं गोड आनंद मिळतो. आणि आता या भाताच्या साईडने भाताला काहीही नुकसान न करता आम्ही त्याच्या बाजूने जाणार आहोत. समोर दिसत आहेत आमची मंडळी आहेत आणि मोठे मोठे दगड देखील तुम्हाला पुढे दिसत आहेत. सांभाळून प्रवास पुढे पुढे चालला आहे आमचा. आणि या गावातील पायवाट कापताना खरंच खूप जोश येतो. रस्त्यावर मोठे मोठे दगड, ओले कडे आणि हिरव्या शेतीची सोबत मनाला अपार आनंद देतात. या वाटेवर चालताना प्रत्येक पाऊल निसर्गाशी एकरूप होते. कधी कधी वाट कठीण असते, पण तीच खरी मजा असते. हिरवळ, शांतता आणि शुद्ध हवा या सगळ्यामुळे मन आणि शरीर दोन्ही ताजेतवाने होतात. गावातील ही साधीशी वाट खरं तर जीवनात खूप खरं सौंदर्य देऊन जाते. आणि ह्या पावसाने चिंब झालेल्या दगडांवरून चढणं म्हणजे फार मोठं जोखमीचं काम असतं. पाय सटकला तर पायाची हड्डी तुटण्याचे चान्सेस पुष्कळ असतात. म्हणून हातात काठी घेऊन सांभाळूनच काहीतरी आधार घेऊन त्यावर चढावे लागते.
हे तुम्ही ज्या चित्रात व्हिडिओ दिसतंय तेवढे मोठे प्रचंड दगड पाहू शकता तुम्ही की किती भिजलेले आहेत आणि स्लिपरी झालेले आहेत. आणि इथे पायवाट तर नाही आहे, पण कुठून तरी आतमध्ये जाण्यासाठी आपल्याला मार्ग काढावा लागतो. कारण या गावातील या पायवाटेवर मोठे मोठे दगड दिसत आहेत तुम्हाला, आणि मुलं देखील त्या दगडावरून वरती चढण्याचा प्रयत्न करतात. कारण पावसाने भिजलेले दगड, त्यावर उगवलेली हिरवीगार गवतं आणि आजूबाजूची शेती खरंच डोळ्यांना आनंद देतात. अशी वाट कधी थोडी कठीण वाटते, पण तिच्यातली मजा वेगळीच असते. म्हणून प्रत्येक पाऊल टाकताना निसर्गाशी एकरूप झाल्याचं आनंद मिळतो. आणि हीच खरी गावाकडची पायवाट साधी, सुंदर आणि अस्मरणीय ठरते. पायवाट कापताना दिसणारे मोठे मोठे दगड, बाजूला पसरलेली हिरवीगार शेतं आणि पावसाने नटलेलं अप्रतिम निसर्ग सौंदर्य खरंच मनाला एक वेगळाच आनंद देतं. अशी सफर प्रत्येकाने एकदा तरी अनुभवायला पाहावी. आणि या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला गावातील साधेपणात दडलेल्या निसर्गाचं खरं सौंदर्य दाखवायचा प्रयत्न करतो आहे. आणि गावी आल्यानंतर निसर्गाची ओढ असल्यामुळे गावी घरी बसणं हे जमत नाही आणि जमलंच नाही. कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात जायचं आणि मनसोक्त फिरायचं आणि मनसोक्त आनंद घ्यायचं. जीवनामध्ये बरंच काही त्याच्यामुळे बदल घडतो. आणि स्वतःभोवती फिरल्यानंतर चारही दिशांना तुम्हाला डोंगरच डोंगर दिसतात, जे की धुक्याची चादर पांघरून आपलं स्वतःचं एक महत्त्व अजून वाढवत आहेत आणि तुम्हाला म्हणजेच पाहणाऱ्यांना एक वेगळा आनंद देत आहेत. जणू ते आपल्याला की मी तुमच्यासाठीच नटून थटून उभा आहे हे दाखवायचा ते प्रयत्न करत आहेत. आणि या छोट्या छोट्या वाट आणि छोटे छोटे पाण्याचे प्रवाह पाहून मनाला एवढा आनंद होतो. तुम्ही पाहू शकत असाल की खरंच ते पाणी किती छान संत गतीने वाहत आहे आणि त्याचा येणारा तो आवाज मनाला एक हा किती आनंद देतोय. खरंच हा आवाज फक्त तुम्ही कोकणामध्येच तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आकाशाकडे पाहिलं की परत पाऊस येण्याची चिन्ह दिसतात. ढगाळलेलं वातावरण तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आहे शेतामध्ये स्वयं निर्माण झालेला पावसाच्या दिवसातील झरा. आणि याच जागेवर लावलेलं आहे ते रताळची वेली आणि केळींचे झाडं आणि काही अजून जे या निसर्गाची शोभा वाढवण्यासाठी मदत करतायत. आणि हा निसर्गातील हिरवेगार पाहून खरंच वाटतं की प्रत्येक वर्षी हा क्षण केव्हाही चुकू नये आणि या निसर्गाच्या सानिध्यात येऊन त्याच्याशी गप्पा गोष्टी मारून त्याचं सौंदर्य काय आहे ते निहारावं. असाच हा निसर्ग आपल्याला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करतोय. फक्त पाहण्याची दृष्टी हवी आहे बस. निसर्गातून परत निघताना चालण्याचा अनुभव खरंच अस्मरणीय ठरला. हिरवीगार शेतं, पावसानं नटलेले डोंगर आणि पक्ष्यांचा गोड आवाज, चालताना मन अगदी शांत होत होतं. प्रत्येक पाऊल टाकताना असं वाटत होतं निसर्ग आपल्या बरोबरच येत आहे. ही शांतता, ही हिरवाई आणि हा प्रवाह खरंच ब्युटिफुल अनुभवायला मिळाला. निसर्गाला भेट देणं म्हणजे खरं तर सर्वोत्तम सुट्टी घेणं आहे. इथे मनालाही विश्रांती मिळते आणि आत्म्यालाही खरी शांती मिळते. पावसाळी वाटेवर चालताना पावसाचे थेंब मनाला स्पर्शून जातात. हिरवीगार शेतं, डोंगर दऱ्या जीवनाला खरी शांती देऊन जातात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.